शेतकरी खाद्य संस्कृतीचे थेट शेतातून दर्शन घडवणारे एकमेव चॅनल गावाकडची चूल या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। नमस्कार मंडळी, तुम्ही बघताय गावाकडची चूल। मंडळी का नाही, गावाकडच्या चुलीवर आपण वेगवेगळे पदार्थ बघत असतो बघा, त्याची चव पण चाखत असतो। आज बघा एक भन्नाट बेत आपल्या गावाकडच्या चुलीवरती होणार आहे। तुम्हाला कधी असं वाटलंय का बाबा, दुपारी जरा म्हणजे लवकरच जेवलो आपण, 12च्या दरम्यान जेवलो आणि मग संध्याकाळी लय भूक लागली, असं कधी जाणवलंय का? हा, जर तसं जर जाणवत असेल का नाही, तर एकदम झटपट जर होणारा जर पदार्थ असेल का नाही, तर तो संध्याकाळच्या नाश्त्याला, हो नाश्ता आहे सकाळचा करायचा असतो, तसा संध्याकाळचा पण करायचा असतो। शेतकऱ्याच्या बांधावरती तर तो हमखास केला जातो बघा, कारण शेतकऱ्याचं न्याहारीचं जेवण असतं, दुपारचं जेवण असतं, पण दुपारचं जेवण बऱ्याच वेळेला तो लवकर करतो, म्हणजे कधी 12-1च्या दरम्यान। हा, असं जर असेल रात्रीच्या जेवणापूर्वी, म्हणजे रात्री 8च्या अगोदर जे जेवायचं असतं, त्यावेळेला दुपारी म्हणजे संध्याकाळी 4च्या दरम्यान एक नाश्ता काय वेळेला करावा लागतो। तर त्या नाश्त्यातलाच आजचा प्रकार आहे। काय प्रकार आहे? रव्याचे आप्पे। रव्याचे आप्पे। हा, आता आप्पे म्हटल्यानंतर बघा कसं असतंय, हे झाला साऊथ इंडियन प्रकार हो आप्पे, हो, पण साऊथ इंडियन जरी असला तरी तो आता महाराष्ट्रीयन व्हायला लागलाय। हा, मग आता हे महाराष्ट्रीयन झालेला सुद्धा आपण स्वीकारला पाहिजे, म्हणूनच शेताच्या बांधावरती बसून आज शेतकरी पद्धतीनं आप्पे कसं करायचं हे आज आपण जाणून घेऊया। तर मला हे काम तर करा सुरुवात। आता वाजत आल्यात साधारणपणे 2-2:30 वाजल्यात, तर काय करायचं, संध्याकाळी 4च्या अगोदर मात्र आपल्याला हे आप्पे तयार पाहिजेत। गावाकडच्या चुलीवर आज मी बनवत आहे 4 वाजताच्या नाश्त्यासाठी झटपट असा एक नाश्त्याचा प्रकार, रव्याचे आप्पे। आप्प्यासाठी मी आता रवा भिजवून घेते। ताक आणि रवा घेतला आहे, ते भिजवून आपण 15-20 मिनटं रवा भिजत घालणार आहे। इथे मी साधारण 2 वाटी रवा घेतलेला आहे। हा रवा जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठा पण नाही, जसं आपण शिरा उपीटला वगैरे घेतो तशा पद्धतीचा हा रवा आहे। तर आता यात मी आता रवा भिजेल एवढं ताक घेते, थोडं थोडं करतच मिक्स भिजवत जायचं आहे। साधारण यात मी हा रवा फक्त असा पूर्णपणे ताकातच मिसळायचा आहे, याला पाण्याचा वापर नाही करायचा। तसा ज्याला हवं ते करू शकतो, पण पाण्याच्या ह्याच्यामुळे जास्त म्हणजे फुगत पण नाहीत, मग त्यासाठी नुसतं ताकातच, त्याची चव पण एक वेगळीच लागते नुसतं ताकात भिजवल्यामुळे रवा। ह्या साधारण ह्या पद्धतीनं रवा भिजेपर्यंत एवढं असं मी ताक घेतलेलं आहे। याला आता मी एक 15 ते 20 मिनटं असंच झाकून ठेवते, जेणेकरून आपला रवा चांगला भिजून येईल। आप्पेत घालण्यासाठी मी इथं
कांदा, टोमॅटो आणि 4 मिरच्या घेतलेत. ते आता आपलं रव्याचं बॅटर भिजेपर्यंत हे मी बारीक प्रमाणात चिरून घेते. बारीक असं चिरून घेते, म्हणजे बारीक चिरल्यामुळं लवकर पटकन त्यात वाफेमुळे शिजला पण जातो आणि या मिश्रणात मिक्स पण होतो. पण अजून याच्याबरोबर अजून वेगवेगळ्या भाज्यासुद्धा तशा घालू शकतो, म्हणजे मुलं थोडंफार कावीनं पण आवडीनं खातात. बऱ्यापैकी भिजलेला आहे. तर ह्यात मी बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि मिरची घालून मिसळून घेते. यातच आता चवीनुसार मीठ, रव्याच्या ह्याला थोडंसं जास्तच मीठ लागतं आणि एक सपाट चमचा मी खायचा सोडा घालते. सगळं असं मिसळून घेऊया. असं या पद्धतीने सगळं मिसळून झालं की ह्याच्यावर आपण आता तेलाची फोडणी करून घेते, जिऱ्याची. अजून सोडा घातल्यामुळं अजून चांगलं पीठ हे फुगून आलं आहे आपलं. ह्याला आता अजून मी 5 मिनटं असंच ठेवून देते. कढीपत्ता आणि जिरा चांगलं कडकडीत हे करून घेतलं, गरम करून घेतले मी. आता या मिश्रणावर मी आता अशीच फोडणी घालते. आता आपलं आप्याचं मिश्रण तयार आहे. आता मी चुलीवर तवा ठेवून आप्पे करायचे. तवा तापवून घेतलेला आहे. पद्धतीने सगळीकडे तेल टाकून घेते. तेल टाकल्यामुळे ते खाली तव्याला चिकटत पण नाहीत. तर यात थोडं थोडं मिश्रण टाकून घेते. मिश्रण टाकल्यानंतर परत थोडंसं ह्याच्यावरनी कढईनं तेल पूर्ण सोडून द्यायचं आणि 5 मिनटं झाकून ठेवायची प्लेट.
बाजूने चांगले खरपूस असे भाजून घेतलेले आहेत. हे आता खाण्यासाठी रेडी आहेत, म्हणजे तयार आहेत. आता एका प्लेटमध्ये काढून घेते मी. चटणी बरोबर आपण हे खाऊ शकतो. बस बस के लवकर पप्पा. तर मंडळी, साऊथ इंडियन प्रकार आप्पे, हो तेही आमच्या शेताच्या बांधावर अगदी शेतकरी पद्धतीनं बघा. मगाशी गेलो होतो, बाकीचं शेतातलं काम होतं म्हणून, आणि सांगितलं होतं तोपर्यंत तयार करा. तयार झालेलं आहे. आता मस्तपैकी ताव मारायचा आहे बघा, ढिला पडायला नाही अजिबात. आप्पे टेस्ट करून बघूया. भारी. चटपटीत खायचा असेल ना तर हा पदार्थ सगळ्यात उत्तम. विशेषतः संध्याकाळची नाश्त्यासाठी म्हणून जे करू का नाही, त्यावेळेला असं एखादं बनवा, तुमच्या घरातल्या लोकांना खाऊ घाला. अर्थातच ह्या गोष्टी तुम्हाला ह्या वातावरणामध्ये, निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्हाला करायला जमतीलच असा नाही, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे. तर हा मराठमोळ्या पद्धतीनं आप्पेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया द्या, जेणेकरून आम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त आम्हाला त्याच्यामधून प्रोत्साहन भेटेल. खूप खूप धन्यवाद.